मी सगळं पॅकिंग केलेलं आहे. फक्त फूड बास्केटमध्ये मला खायच्या वस्तू भरायच्या. तर ह्या वेळेच्या फूड बास्केटमध्ये काय काय ते तुम्हाला पटकन दाखवते. तर इथे देवीसाठी प्रसादाला पुरणपोळ्या करून घेतल्यात, त्यामुळे ह्या आमच्यासाठी पुरणपोळ्या याच्यात पॅक करून घेतल्यात. हा मखाण्याचा चिवडा घेतला आहे, तर त्या चिवड्यातलं डाळं आणि काजू वगैरे सगळं खाली गेलं आहे. आता हा मखाण्याचा चिवडा घेतला आहे. ही बटाटे फ्राय करून भाजी घेतली आहे. ह्या वेळेला जरा बाहेरचं खाणं आम्ही अवॉइड करणार आहोत. कोविड वगैरे बऱ्यापैकी आहे असं हल्ली म्हटलं जातं आहे आणि पावसाळा पण आहे, तर थोडं ट्राय करणार आहोत बाहेर कमी खाणं. तर ही बटाटे फ्राय करून बटाट्याची एक भाजी घेतलेली आहे. आमच्यासोबत अजून कोणीतरी येणार आहे ट्रिपवर, आणि ती जी व्यक्ती आहे ती पुऱ्या बनवून घेणार आहे तिखट पेटाच्या, त्याच्याबरोबर आम्ही ही भाजी खाणार आहोत. पुरणपोळ्या केल्यानंतर जे पीठ उरलं होतं त्याच्यात जिरे आणि मीठ वगैरे घालून मी अशा ह्या क्रिस्पी फ्राईज शंकरपाळ्या टाईप करून घेतलं आहे. कुरकुरीत झालं आहे. माझी फ्रेंड आत्ता गुजरातवरनं आली, तर ती माझ्यासाठी हे मेथी खाकऱ्याचं पॅकेट घेऊन आली, तर ते पण मी आता कॅरी करणार आहे सोबत. तर हा आहे सगळा होममेड खाऊ यंदाच्या ट्रिपसाठी. आणि ह्या इकडे ह्या देवीच्या नैवेद्यासाठी पोळ्या पॅक करून घेतल्यात. आणि ह्या वेळेला आम्ही हा इलेक्ट्रिक कुकरसुद्धा सोबत ठेवणार आहोत. आणि ह्याच्यात कसं डिरेक्टली ह्याच्यात तुम्ही नेहमी मला इडल्या बनवताना बघता, तर हे भांडं डिटॅचेबल आहे ह्याचं, तर ह्याच्यामध्ये आम्ही खिचडी वगैरे बनवणार आहोत. तर बघू, बनवली तर ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि ही आपली बास्केट भरूया. ही थोडं ॲसिडिटी वगैरे झाली तर म्हणून थोडे गोडे आमसूल घेतलेत, त्यासोबत ही इनोची पाकिटं पण टाकली आहेत. ही जस्ट एका दिवसाची ट्रिप आहे, त्यामुळे खूप काही घ्यायची गरज नाही. आणि आमच्या सोबत जे येणार आहेत ही त्यांनी घेतलेली फूड पॅकेट्स आहेत. शंकरपाळ्या, कॉर्नफ्लेक्स, त्यानंतर प्रीमिक्सेस घेतलेले आहेत. उपम्याचं प्रीमिक्स आहे, दाल खिचडी, पोहे, तिखट मिठाच्या पुऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि थेपले, असं बरंच काही त्यांनीसुद्धा घेतलं आहे. आणि ही त्याची एक शॉर्ट क्लिप त्यांनी शेअर केली होती. सो येस, व्हेरी गुड मॉर्निंग. हा आहे आजचा दिवस, प्रेझेंट डे. आपण ट्रॅव्हल करणार आहोत तुळजापूरला. व्यवस्थित शुचिरभूत होऊन आम्ही तयार आहोत तुळजापूरला जाण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि सकाळी लवकर प्रवास असला की दूध पिणं हे मॅन्डेटरी असतं आमच्याकडे, त्यामुळे ही त्याचीच एक छोटीशी क्लिप. हॅलो, नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फस नुपूर सुमुख. तर वाजलेले आहेत सकाळचे 5:45 आणि आज आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरला. तर मस्तपैकी आता पूजा झालेली आहे, आम्ही फ्रेश झालेलो आहोत छान, आणि आता ही तुळजापूरची जर्नी सुरू होते. त्यामुळे तुळजापूर व्लॉग पूर्णपणे पाहत राहा. गुड मॉर्निंग. Ready for the journey? Yes. जरा आसला निघायचं होतं, पण आम्हाला जरा निघेपर्यंत आज उशीरच झालाय. पाऊस वगैरे आला तर प्रॉब्लेम नको, पाणी. आज आमच्यासोबत अजून 2 जण आहेत, आणि ॲज ऑफ नाव तरी पाऊस नाही आहे, पण बघूया आता पाऊस वगैरे कसा आहे रस्त्यात. ऑलमोस्ट 5.5 तास आणि 440 रुपीज टोल इथे दाखवतं आपल्याला. आणि डिस्टन्स 314 किलोमीटर्स. 314 किलोमीटर्स. येस, 39,101 किलोमीटर्स झालेले आहे. आता आपण स्टार्ट करतोय तुळजापूरला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, तुळजा भवानी मातेचा दूध. ओम श्री साई मंत्र जय जानकी दुर्गेश. फायनल पॅकिंग 2 दिवस. येस, आणि आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत मिस्टर अँड मिसेस चिट्टेस. आणि फायनली नाश्त्यासाठी आता ब्रेक घेतलाय. कितीही अन्न कॅरी केलं तरी बाहेर पडल्यावरती गरम सांबार आणि मिसळ खाल्ल्याशिवाय काही राहत नाही.
इथे मिसळ पाव आणि गरम गरम इडली सांबार ऑर्डर केलेला आहे. म्हणजे फुल हांडीच दिली आहे त्यांनी. माशा आणि अजिबात स्वच्छता नाही वाटली इकडे. आता आम्ही निघायला आहोत. हॅलो सुमुख, एकदा फक्त गाडी थांब. आणि आज जास्त ट्रॅफिकसुद्धा नव्हतं, ऊनसुद्धा अजिबात नव्हतं आणि खूप पाऊसही पडत नव्हता. अत्यंत प्लेझंट वातावरण होतं. इतकं परफेक्ट वेदर होतं ट्रॅव्हल करण्यासाठी की असं वाटत होतं की अगदी हा जो सगळा माहोल आहे हा देवीने अगदी करून ठेवला आहे, अगदी आमचा प्रवास सुखकर व्हावा ह्यासाठी. एक अतिशय शॉर्ट ब्रेक घेतल्यानंतर साधारण 5 तासानंतर आम्ही सोलापुरात पोचलो. In 300 meters, turn left to stay on National Highway 52. तर इथे तुम्ही पाहिलेच असेल, हायवेवरून खाली उतरल्यावर उजवीकडे वळल्यावर सोलापूर आणि डावीकडे वळल्यावर तुळजापूर. आपण आत्ता जिथे आतमध्ये शिरतोय हे तुळजापूर आहे आणि आता आम्ही अगोदर हॉटेलवर जाऊन तयार होणार आहोत आणि मग दर्शनासाठी जाणार आहोत. तयार झालेलो आहोत आणि दर्शनासाठी निघालेलो आहोत. रूम टूर राहिली आहे द्यायची, ते मी थोड्या वेळाने या व्लॉगमध्ये पुढे तुम्हाला देईनच. आता आम्ही हे ओटीचं वगैरे सामान घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत, तयारीत आहोत निघायच्या. तर राहण्यासाठी आम्ही यंदा सोलापूरमध्ये न राहता तुळजापूरमध्येच राहायचं ठरवलं होतं. इथे फार कमी हॉटेल्स आहेत आणि हे हॉटेल अगदी अर्धा किलोमीटर दूर होतं मंदिरापासून. त्याचे संपूर्ण डिटेल्स मी व्लॉगमध्ये पुढे देणारच आहे. आणि इथून आम्ही चालतच मंदिराकडे निघालो. गाडीसुद्धा त्या हॉटेलच्या पार्किंगमध्येच लावली होती आणि बघता बघता इथे पोचलो. ओटीचं सगळं सामान आम्ही पुण्यावरनंच आणलं होतं. फक्त ताजी फुलं आम्हाला घ्यायची होती. वेणी फुलं घेऊन आम्ही आई तुळजाभवानीच्या देवळाबाहेर पोचलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता म्हणजे आई तुळजाभवानी. ही आदिशक्ती पार्वतीचा अवतार असून महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. जिच्या आशीर्वादाने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले त्या तुळजाभवानीचे हे स्थान 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते. अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आमची सुद्धा कुलदैवता आहे. तर 2 प्रकारे देवीचं दर्शन घेता येतं. एक म्हणजे फ्री किंवा जनरल रांग. ह्या रांगेत तुम्हाला 4 ते 5 तास सुद्धा लागू शकतात गर्दीच्या वेळी आणि दर्शन 30 ते 40 फूट अंतरावरून होते. दुसरं म्हणजे देणगी पास किंवा पेड पास. पास काढल्यानंतर तुम्हाला 3 ते 5 फूट अंतरावरून दर्शन होतं आणि ओटी वगैरे व्यवस्थित भरता येते. त्यामुळे मी रेकमेंड करीन तुम्ही पास काढून दर्शन घ्या. मंदिराकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर मुख्य द्वार जे आहे एंट्रन्सच्या डाव्या हाताला पास ऑफिस आहे, जिथे 200 आणि 500 रुपयाला हे पासेस तुम्हाला मिळतात दर्शनाचे. तर तिथून तुम्ही ते घेऊ शकता. आम्ही सुद्धा पास काढूनच दर्शन घेतले, त्यामुळे वेळही वाचला आणि जरा जवळून दर्शन झाले. पेड पासेसची किंमत 200 आणि 500 रुपये इतकी असून ज्यांना गर्दी सहन होत नाही, वयोमानामुळे जास्त वेळ लाईनमध्ये उभे राहणे शक्य नाही किंवा ज्यांना वेळेचे बंधन आहे त्यांच्यासाठी पास ही अतिशय उत्तम सोय आहे. आज बऱ्याच कालावधीनंतर आईच्या भेटीला आलोय आणि मागच्या वेळी आलेलो तेव्हा आणि आतामध्ये इथे बरेच बदल झालेले पाहायला मिळाले. बॅगासुद्धा आता नीट रितसर चेक करून आत सोडण्यात येतं. ही चांगलीच गोष्ट आहे सेफ्टीच्या दृष्टीने.
चेक केल्या जातात आपल्या. दादा पर्स वगैरे आणली तर चालते का? पर्स चालते ना आणली तर? 1 महिन्याभरापूर्वी मी असा व्हिडिओ पाहिलेला ज्यात ते म्हणाले होते की पर्सेस आणलेल्या चालत नाहीत, पण तसं काहीच नाहीये. पर्सेस, ओटीचं सामान सगळं चेक करून आत सोडतात. आत शिरल्यावर उजव्या सोंडेच्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे देवीच्या भेटीला निघालो. आमचं आता दर्शन झालंय, खूप छान दर्शन झालंय आम्हाला. आणि आत्ता आम्ही पास आज काढलेला, त्यामुळे जवळून व्यवस्थित दर्शन झालंय. आणि म्हणून आता तुम्हाला दर्शन देते मी. आणि हे दर्शन खास तुम्हा व्ह्युअर्ससाठी. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमध्ये मी फोन बंद ठेवला होता. त्यानंतर इथे आम्हाला एक सबस्क्रायबर भेटले आणि असेच एक सबस्क्रायबर आम्हाला प्रयागराजच्या प्रवासात भेटले होते. पण तेव्हा इतक्या गडबडीत आम्ही होतो की त्यांचं नावसुद्धा विचारायचं राहून गेलं होतं. तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की दादा कॉमेंट करा. अरे वा, मस्त, थँक्यू. तुळजाभवानी मातेचा उदो. नवरात्रात मोठा उत्सव इथे असतो आणि इकडच्या यज्ञ मंडपाच्या इथे एक मोठा होम तेव्हा करण्यात येतो. आणि त्या यागाची जी उदी आहे, भस्म, ते सुद्धा इथे मिळतं. तर तुम्ही तिथे आल्यावरती आवर्जून ते घ्या. त्याचे काहीतरी 50 रुपये ते घेतात, पण ती उदी त्या होमाची तुम्हाला घरी घेऊन जाता येते. कसं झालं दर्शन? एकदम मस्त, सुंदर, देवीची कृपा. आणि पासची सोय केली ह्यांनी, त्याची पण नाही का? आणि देवीला अर्पण केलेल्या आणि देवीला नेसवलेल्या ह्या दोन्ही साड्या इथे विक्रीसाठी मिळतात. तर तुम्ही प्रसाद रूपी ह्या साड्या इथून विकत घेऊन घरी घेऊन जाऊ शकता. आम्ही सुद्धा काही साड्या घेतल्यात आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे. सोलापूर तुळजापूर शॉपिंगचा, तो तुम्ही नक्की बघा, कारण त्यात सगळी डिटेल माहिती मी दिलेली आहे. किती आहेत? हे बोलावं की नाही मला माहीत नाही, पण खरंच एक वेळ होती जेव्हा 6-6 तास लाईनीत आम्ही उभे राहिलो आहे आणि एकही साडी आम्हाला घेता आली नव्हती इथे. पण आज दिवस फिरलेत, त्यामुळे खरंच देव तुमच्या सोबत असेल ना तर कोणी तुमचं काही बिघडवू शकत नाही. त्यामुळे आता मागणं असं काहीच नाही, फक्त थँक्यू म्हणण्यासाठी देवाला भेटायला यायचं. अतिशय छान दर्शन घेऊन आणि प्रसन्न चित्ताने आम्ही मंदिराबाहेर पडलो. आणि चला आता तुळजापूर मार्केट थोडं एक्सप्लोअर करू. पण हो, इथून आम्ही काय काय घेतलं ते कळण्यासाठी मात्र तुम्हाला पुढचा व्लॉग बघावा लागेल. इथे खूप सुंदर पितळी वस्तू तुम्ही पाहू शकता. देवांचे मुखवटे, मूर्त्या, त्यासोबतच अस्सल कुंकू, म्हणजे ज्याला पिंजर आपण म्हणतो, हळदीपासून बनवलेलं ते, त्याच्यानंतर पूजेसाठीचे गंध वगैरे इत्यादी सगळेच प्रकार ह्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि कुंकू मात्र तुम्ही इथून निश्चित घेऊन जा इकडे आल्यावरती. त्यासोबतच इथे पिवळ्या टिपक्यांच्या हिरव्या बांगड्यासुद्धा मिळतात. माझ्याकडे आहेत त्यामुळे मी त्या घेतलेल्या नाही आहेत. त्यासोबतच खूप सुंदर फोटो फ्रेम्स देवीच्या इथे मिळतात. आणि इथे अतिशय सुंदर पंचधातूची मूर्ती आम्ही घेतली, आई तुळजाभवानीची, आणि देवळात जाताना आम्ही ती घेतली. त्यामुळे ती तिथे देवीच्या चरणांशी त्याचा स्पर्श करून कुंकू वगैरे सोबत घालून आम्हाला गुरुजींनी ती दिली आमच्यासोबत. मी पुढच्या व्लॉगमध्ये ती नक्की तुम्हाला दाखवेन. ह्या खेरीज इथे अत्यंत सुंदर क्वालिटीच्या उदबत्त्या आणि धूपसुद्धा मिळतात. हे हॉटेल आहे दर्शन एक्झिक्युटिव्ह. इथे आम्ही राहतोय, म्हणजे आज राहणार आहोत रात्री. आणि हे आहे वृंदावन प्युअर व्हेज, जिथे आम्ही जेवणासाठी आलो. आणि इथे अजून एक दिसतं, हे तुळजाई एक्झिक्युटिव्ह. हे नवीन हॉटेल आहे, नवीन स्टे बनतोय वाटतं हा तुळजाई एक्झिक्युटिव्ह. आणि हे आहे इथे समोरच पार्किंग. आणि इथे आपली ऐकून. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते तुळजाभवानी मंदिराकडे जातानाचं जे पार्किंग आहे ते. हे पार्किंग आहे इथे.
तुळजाभवानीसाठीचं आणि पार्किंगच्या बरोबर समोर हे हॉटेल आहे, म्हणजे हा स्टे आहे दर्शन एक्झिक्युटिव्ह. आता इकडची रूम कशी आहे ते आपण बघूया. ही आहे त्यांची स्टँडर्ड डिलक्स रूम. ही आहे स्टँडर्ड डिलक्स रूम. AC चांगले आहेत, एकदम छान कूलिंग होतं आहे. एक डबल बेड आहे आपला नॉर्मलचं सामान आहे. रूम फक्त एवढंच की अतिशय स्मॉल साईज रूम आहे पण क्लीन आहे रूम. हे 2 साईड टेबल्स दिलेले आहेत, नॉर्मल 2 पाण्याच्या बाटल्या दिलेल्या आहेत. त्यानंतर एक डस्टबिन प्रोव्हाइड केलेला आहे, फोन दिलेला आहे, इंटरकॉम. त्यानंतर फॅन आहे, AC आहे, ACचं कूलिंग व्यवस्थित आहे, TV आहे. आणि इथे थोडंसं पॅसेजमध्ये त्यांनी वॉश एरिया केलेला आहे. बाथरूममध्ये हॉट कोल्ड वॉटर, वॉशरूम्स पण क्लीन आहेत व्यवस्थित. आणि शॉवर नाही आहे कारण ही स्टँडर्ड डिलक्स आहे, बहुतेक सुपर डिलक्समध्ये असतील शॉवर्स. बकेट आणि 3 ते काय टायमिंग सांगितलं गरम पाण्याचं? 11 ते 3 ते सकाळी 11. हां, रात्री 11. ओके. फुल साईज मिरर दिलेला आहे. ह्या भागात तुम्ही आलात तर सोलापूर साईडला उत्तम स्टे आहेत, परंतु तुळजापूरमध्ये राहण्यासाठी विशेष हॉटेल्स नाही आहेत. इथे बऱ्याचदा भक्त निवास बांधलेले आहेत, तिथेच तुम्ही राहता. किंवा गुरुजी आहेत जे तुमचं कार्य करतात, अभिषेक करतात, त्यांच्याच घरी तुमची राहण्याची जेवणाची इथे सोय केली जाते. तर आमचा अभिषेक वगैरे नव्हता त्यामुळे आम्ही इथे हॉटेलमध्येच राहायचं ठरवलं. आणि इन केस दर्शनाला जर उशीर झाला, पासच्या सोयीबद्दल आम्हाला विशेष कल्पना नव्हती, त्यामुळे जर पहिल्या दिवशी दर्शन नाही झालं तर दुसऱ्या दिवशी व्हावं आणि तिथल्या तिथे पटकन जाता यावं म्हणून आम्ही मंदिराजवळ हे हॉटेल निवडलं होतं. ह्याचं टॅरिफ आम्हाला 1800 रुपये पर रूम पडलं होतं. 4 माणसं होतो त्यामुळे 2 रूम्स आम्ही बुक केल्या होत्या. दर्शन घेऊन फ्रेश होऊन जवळपास 4 वाजत आले होते आणि हॉटेलमध्ये जेवण बंद झालं होतं, त्यामुळे स्नॅक्स ऑप्शन्स इथे काही होते. तर आम्ही आमच्या जवळचं थोडंसं फूड आणि स्नॅक्स खाऊन रूमवर आराम करण्यासाठी आलो. थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर रात्री प्रचंड भूक लागली होती, व्यवस्थित जेवण झालं नव्हतं, त्यामुळे रात्री जेवणासाठी खाली जायचं ठरवलं. आणि आमच्यासोबत हे खिचडी प्रीमिक्स होतं, तर हे माझी फ्रेंड खाणार होती त्यामुळे आम्ही सुद्धा ऑफकोर्स खाणार होतो, त्यामुळे हे आम्ही इथे आता बनवत आहोत. आणि इलेक्ट्रिक कुकरमध्ये ही काय मस्त खिचडी बनली होती ते तुम्ही ह्या पुढच्या क्लिप्समध्ये बघा. आहे स्मृती काकीने केलेलं खिचडी प्रीमिक्स. उज्जैन व्लॉगमध्ये जी काकी होती तिने बनवलेलं प्रीमिक्स. आणि आता आम्ही ते इलेक्ट्रिक कुकर घरनं घेऊन आलेलो आहोत, त्याच्यात आम्ही ही खिचडी बनवणार आहोत. आणि एक छोटासा रेफरन्स म्हणजे उज्जैन ब्लॉगमधली स्मृती काकी ही माझी मैत्रीण अक्षदा हिची आई आहे आणि तिने हे प्रीमिक्स बनवून पाठवलं होतं. आणि खूपच भूक लागलेली असल्यामुळे इथे आम्ही हे स्नॅक्स चरत होतो खिचडी शिजेपर्यंत आणि नंतर आम्ही ती घेऊन हॉटेलमध्ये जाणारच होतो. आता हे पूर्ण 10 मिनिटात जवळपास शिजली आहे, पण आम्हाला थोडी अजून मऊ हवी आणि शिजायला हवी म्हणून आता थोडंसं याच्यात पाणी घालतो. आणि सुद्धा सेट टॉप बॉक्सची सवय गेलेली आहे, त्यामुळे इथे पॉज फॉरवर्ड काही न करता गपचूप सगळे ओम शांती ओम बघत होते. सो फायनली इट्स डिनर टाईम आणि आम्ही खालीच असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी आलो आहे, जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं. आणि इकडचं जेवण म्हणाल तर पंजाबी भाजीमध्ये प्रचंड गरम मसाला होता, तिखट लागत होती ती. स्नॅक्स आम्ही दुपारी थोडंफार घेतलं होतं, त्याची टेस्ट चांगली होती, चहा उत्तम होता, कॉफी उत्तम होती, पण जेवण ठीकठाक होतं. पण यू डोंट हॅव ऑप्शन्स, त्यामुळे दिस इज गुड टू गो विथ. त्यासोबतच सुमुखचा नवीन मोबाईलमधनं इथे पोर्ट्रेट व्हिडिओज कसे येत आहेत ते आम्ही चेक करत होतो. आणि हे आहे जेवण, पनीर बटर मसाला आणि रोटी. आणि मी बिल्स जोडलेली आहेत या हॉटेलची, तुम्ही बघू शकता अंदाजे किती बिल इकडे येतं. त्यानंतर रूमवर आलो, झोपलो. अर्थात दुसऱ्या दिवशी सोलापूर फिरायचं होतं, चादरी वगैरे घ्यायला जायच्या होत्या, त्यामुळे पुढच्या व्लॉगमध्ये नक्की पुन्हा भेटायला या आम्हाला. सोलापूरमध्ये भेटू. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्लॉग. सी यू सून इन अवर नेक्स्ट. आणि हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.